नाशिकमधील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत गोकुळ गीते यांनी मैदान मारले होते. ते महायुतीला चांगलेच नडले होते. त्यांचे मन वळवण्याचा आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना निवडून आणण्याचा आटापिटा करण्यात आला होता. पण गोकुळ गीते हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले होते. निवडणुकीनंतर कथित आर्थिक व्यवहार आणि मतदारांना पैसे वाटपाच्या आरोपांमुळे वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत गोकुळ गीते यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. त्यांची मिन्नतवार करताना महायुतीचे नाकी नऊ होते. संकटमोचक मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत हे दोघेही अखेरपर्यंत नाशकात तळ ठोकून होते. गोकुळ गीते यांच्या भावाने उमेदवारी मागे घेतली होती, तर त्यांनी उमेदवारी कायम ठेवली होती. महायुतीला ते चांगलेच नडले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ते विजयी देखील झाले होते. महायुतीला हा मोठा धक्का होता. त्यानंतर लागलीच गीते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा चेकमेट देण्याचा असल्याचा आरोप होत होता. नाशिक विधान परिषद निवडणुकीतील कथित पैशांच्या वाटपाची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी आदेश दिले. तक्रारीतील प्रत्येक मुद्द्याची सखोल चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित यंत्रणेला आदेश दिले. या नवीन अपडेटमुळे नाशिक जिल्ह्यात आता चर्चेला पेव फुटलाय. नाशिक विधान परिषद निवडणुकीत नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते यांच्यात लढत झाली होती. महायुतीकडे बहुमत असताना देखील गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांचा पराभव केला होता. याच निकालानंतर आमदार किशोर दराडे यांनी पैसे दिल्याचा माध्यमांसमोर काही ठिकाणी उल्लेख केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने पैसे वाटप झाल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीचा आदेश दिलाय. संबंधित यंत्रणेला याविषयी अहवाल सादर करावा लागणार आहे. प्रकरणात नेमके पैसे कोणाला दिले आणि किती दिले या संदर्भात चौकशी होण्याची शक्यता आहे. निवडणुकीनंतर कथित आर्थिक व्यवहार आणि मतदारांना पैसे वाटपाच्या आरोपामुळे वाद निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने चौकशी होईल. तक्रारदार संजय काळे यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करून कायमस्वरूपी अपात्र ठरवण्याची मागणी केली. या सर्व घडामोडींमुळे भाजप आणि शिवसेना यांच्यात वातावरण तापण्याची शक्यता आहे. वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक.